मुंबई महापालिकेमध्ये नेमकं कोण कुणाबरोबर आहे, कुणाबरोबर लढणार आणि कोण स्वतंत्र लढणार याची उत्सुकता असतानाच काँग्रेसनं एक गोष्ट अगदी स्पष्ट करून टाकली आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेस कुठल्याही ठाकरेंबरोबर लढणार नाहीये। मुंबईत काँग्रेस स्वबळावरती लढणार असं काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी म्हटलंय। काँग्रेसला ठाकरे का नकोयत, काय आहेत त्याची कारणं, पाहूयात हा रिपोर्ट। नाराज न उद्धव, मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार। भाई जगतापांची मोठी घोषणा। काँग्रेसला बिहारी मतांची धास्ती, भाजपचा दावा। मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार का या प्रश्नाच्या चर्चेला काँग्रेसकडनं पहिलं उत्तर आले आणि ते उत्तर म्हणजे आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाही। उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही आणि राज ठाकरेंचा प्रश्नच येत नाही। काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी स्पष्ट सांगून टाकले, तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। और अभी तक कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी। महाविकास आघाड़ी अकेले थोड़ी है, वो सारे मिलके हैं। मुंबई में हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए, ये बात हमने हमारे पब्लिक या हमारे जो पॉलिटिकल अफेयर कमेटी में हमने रखी है। भाई जगतापांनी 4 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या। उद्धव ठाकरेंबरोबर लढणार नाही, राज ठाकरेंबरोबर लढण्याचा प्रश्नच येत नाही, राज ठाकरेंना बरोबर घ्यावं असं काँग्रेसनं कधीही म्हटलं नव्हतं आणि काँग्रेस मुंबईत स्वबळावरच लढणार। भाई जगतापांनी इतक्या स्पष्टपणे ठाकरेंना नाकारल्यावर ठाकरे गटाची जरा अडचण झाली आहे। काँग्रेसला बरोबर घ्यावं अशी राज ठाकरेंची इच्छा आहे असा खणखणीत दावा राऊतांनी काही दिवसांपूर्वीच केला होता। आज मात्र राऊतांना भाई जगतापांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शब्द सापडत नव्हते। तर मनसे म्हणते आम्ही काही काँग्रेस पुढे हात पसरलेले नव्हते। बोलू द्या, बोलू द्या। भाई जगताप असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर निवडणुकीनंतर मनसेला सोबत घ्यायचं की नाही याचा आम्ही विचार करू, मात्र असं अजून काही झालं नाही। पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। मवियाचं काय चाललंय याच्याकडे महायुतीचं लक्ष आहे। जगतापांच्या विधानावरती एकनाथ शिंदेंना विचारलं असता ते म्हणालेत लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेतो। तर भाजपचं म्हणणं आहे काँग्रेसला बिहार मधल्या मतांची धास्ती असल्यानं काँग्रेस मनसेशी युती करणार नाही। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल। महाराष्ट्र के एक कांग्रेस के नेता बयान दे रहे हैं कि वो राज ठाकरे के साथ नहीं जाएंगे। पिछले 2 महीने से इनकी नजदीकियां क्या बिहारी देख नहीं रहा? क्या देश की जनता देख नहीं रहा? किस प्रकार से पत्रकार वार्ता राज ठाकरे को लेकर के कांग्रेस के नेताओं ने की, ये क्या देश ने देखा नहीं? पर केवल और केवल मुंबई और महाराष्ट्र की भूमि पर कांग्रेस और राज ठाकरे की नजदीकी बिहार के चुनाव में कांग्रेस का हार का कारण बनेगी। इस कारण ये नौटंकी और झुठलाने वाली बातें कांग्रेस के नेता द्वारा कही जा रही है। मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार या काँग्रेसच्या विधानानंतर काय शक्यता आहेत ते जाणून घेऊया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा, अधिकृत घोषणा अजूनही व्हायची आहे। पवारांना सोबत घ्यायला हवं अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना, मनसे, पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढू शकते। बिहार निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला आहे। काँग्रेसनं आता स्वबळाचा नारा दिलाय, मात्र बिहार निवडणुकीच्या नंतर काँग्रेस भूमिका बदलणार का याकडे लक्ष लागलंय।
राज ठाकरेंच्या मनसेने मराठीच्या आणि भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसेच्या सुरुवातीच्या काळात खरं तर परप्रांतीयांच्या विरोधात मनसेचं खळकट्या गाजलं होतं। आताही मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। आता राज ठाकरेंसोबत युती करणं हे बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसला परवडणारं नाही। त्यामुळे बिहार निवडणूक होईपर्यंत तरी काँग्रेसला राज ठाकरेंसोबत जवळीक चांगलं ठरू शकत नाही। काँग्रेसनं मुंबई स्वबळावरच लढावी अशी काँग्रेस आमदारांची ही मागणी आहे। असं कोणी गॅरंटेड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच जागा येतील तेवढ्याच जागा येतील, पण एवढं मात्र मी नक्की सांगेन, काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही। काँग्रेसला मुंबईमध्ये स्वबळावर लढणं शक्य आहे का? मुंबईत काँग्रेसची ताकद किती आहे तेही जाणून घेऊया। 2009 मध्ये मुंबईमध्ये काँग्रेसचे 5 खासदार होते, तो 16 आमदार होते। 2024 मध्ये मुंबईत काँग्रेसचा 1 खासदार आहे तर 3 आमदार आहेत। 2007च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 75 नगरसेवक जिंकले। 2017 मध्ये काँग्रेस नगरसेवकांची संख्या घटून 32 पर्यंत खाली आली। त्यातच मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये वर्चस्व कुणाचं यावरनं सातत्यानं कुरबुरी सुरू असतातच। ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढल्यानं लोकसभेत एकमेकांच्या वोट बँकेचा चांगला फायदा झाला होता। आता मात्र मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा केली आहे, त्यामुळे मविया फुटल्याची सुरुवात झाली का याची ही चर्चा आता नव्यानं सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।